इथे यथोचित सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या निमित्ताने। मालिकावीरसाठी जे सायकल आपण पाहतोय ती नक्कीच गणेश भार्गव यांच्या माध्यमातून आलेली आहे, तर नक्कीच कौतुक करावं लागेल गणेश भार्गव सर यांचं। तर मी विनंती करेन की हितेश राऊत आपल्या शुभ हस्ते गणेश भार्गव सर यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे या स्पर्धेच्या वतीने। सामन्याला सुरुवात करायची आहे। सलामीची जोडी आपण पाहतो नागेश ऑन स्ट्राइक। लेट्स प्ले पहिला चेंडू गोलंदाज मंदार याचा। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका आलाय, चेंडू सीमारेषा पलीकडे, वन बाउन्स सीमारेषा बाहेर, चौकार। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच एक मोठा फटका आलाय, जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक मंदारवरती हल्ला बोल केलाय। पुन्हा एकदा आपण पाहतोय जरूर जिथे आपण पाहतोय जरूर डिक्लेअर स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते। एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 5 धावा धावफलकावरती लागल्यात। फुलटॉस चेंडू आपण पाहतोय परंतु तितकासा फायदा उठवता आला नाहीये। या चेंडूवरती थोडंसं फंबलिंग जरूर पाहायला मिळालं कैवल्य पाटीलच्या माध्यमातून, तितकीच चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय। या एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 6 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे पहिल्या षटकाचा खेळ चालू। आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु आदिल आहे, जोपर्यंत आपण पाहिलं ना आदिल मैदानामध्ये आहे तोपर्यंत जरूर मोठे फटके पाहायला मिळणार यात तिळ मात्र शंका नाही आहे। नागेशशी देखीकडे आदिल कुरेशी दुसऱ्या बाजूने आपण पाहतो नक्कीच हे दोन्ही खेळाडू थळगावासाठी नक्कीच एक चांगला खेळ करत असतात आणि आज महत्त्वाच्या या सामन्यामध्ये नक्कीच धावा कराव्या लागतील। 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय या पहिल्या षटकामध्ये। पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी, खोलवर टप्प्यावरती पाहायला मिळते गोलंदाजी। मंदार मात्रेचे इथे कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने तो लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करतोय। एकच धाव येते या चेंडूवरती सुद्धा आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 8 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे या षटकातील अंतिम चेंडूचा खेळणं बाकी। अंतिम चेंडूवरती जरूर मोठा फटका होता, परंतु विद्युत तार असल्यामुळे जी काही क्रिया आहे ती नक्कीच ग्राह्य धरली जाईल। या चेंडूवरती मिळणार आपण पाहतो एकच धाव या चेंडूवरती। षटक क्रमांक आपण पाहतोय इथे पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 9 धावा। बाळक म्हणावं लागेल आदिलचं, ज्या पद्धतीने त्याने फटका खेळला होता ना नक्कीच कौतुक करावं लागेल, परंतु विद्युत तार असल्यामुळे जरूर हा चेंडू अडला गेला आणि खऱ्या अर्थाने जिथे मिळणार केवळ एकच धाव। पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय, अजूनही आपण पाहतो उर्वरित 3 षटकांचा खेळणं बाकी। जास्त वेळ घ्यायचा नाहीये, साई जिराट संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या मैदानामध्ये। नवीन गोलंदाज प्रारंभ पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये। खऱ्या अर्थाने या प्रारंभ पाटीलने साई जिराट संघासाठी मागील 2 ते 3 वर्ष अतिशय दर्जेदार असा खेळ केला। वेळशेचं ते मैदान कोण विसरेल त्याची खेळी। 5 चेंडूमध्ये लगातार 5 षटकार ठोकले, नक्कीच पूर्णपणे सामना अपोजिट संघाच्या बाजूने झुकला होता, परंतु त्या ही मैदानावरती आठवण अजूनही आपल्याला पाहायला मिळतात। परंतु गत वर्षी आपण पाहिलं तर पीएनपी चषकामध्ये सुद्धा या खेळाडूने अतिशय दर्जेदार खेळ केला, असा खेळाडू गोलंदाजच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय। प्रारंभ पाटील बघूया कशा पद्धतीची ते कामगिरी करणार। आदिल कुरेशी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठा खेळाडू। षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय जरूर फुलटॉस चेंडू होता,
परंतु तितकासा फायदा उठवता आला नाहीये। एकच धाव येते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 10 पर्यंत, जिथे नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं अर्थात साई झिराड संघाचं। मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आडव्या बॅटने यावेळी, परंतु खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी। खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कैवल्य पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं। षटकातील पुढील चेंडू, या चेंडूवरती जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र डिक्लर परिसरामध्ये जातोय। मिळणार केवळ एकच धाव या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 15 पर्यंत। सकाळच्या 17 पासून आपण पाहिलं ना तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा गुणलेखक हा खूप महत्त्वाचा असतो। ऋत्विज राऊत आणि लवेश राऊत या 2 जणांनी नक्कीच एक चांगली कामगिरी केली या स्पर्धेसाठी। खऱ्या अर्थाने नक्कीच समालोचन कक्षाचा बॅकबोन अर्थात पाठीचा कणा ज्याचं म्हटलं जातं आणि यावेळचा चेंडूवर मात्र नक्कीच मोठा फटका खेळायचा प्रयत्नात फलंदाज नागेश शितला जावं लागतंय तंबूच्या आशयाला। पहिला धक्का माऊ 11 एकविरा थर्ड संघाला। संघाची धावसंख्या आपण पाहतो 1 बाद 15 धावा धावफलकावरती लागल्यात आणि नवीन फलंदाज अजिंक्य येतोय। अजिंक्य खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मागील 2 ते 3 वर्षाचा जर आढावा आपण घेतला तर 5व्या 6व्या 7व्या 8व्या नंबरवर यायचा खेळायला, परंतु तदनंतर अजिंक्यचा खेळ जसा सुधारला तसं थर्ड संघाने नक्कीच वनडाऊनला सुद्धा पाठवलं, ओपनिंगला सुद्धा पाठवलं या खेळाडूला आणि त्या पद्धतीने त्याने खेळ सुद्धा एक चांगल्या दर्जाचा खेळ आहे। आणि आता मात्र सुद्धा आपण पाहिलं तर वनडाऊनला आलेला फलंदाज अर्थात अजिंक्य पाटील अजिंक्य मात्रे आपण पाहतोय। अजिंक्यने आले आले आपण पाहतोय सरळ बॅटने खेळला फटका, जिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे। 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 16 पर्यंत। एका चेंडूचा खेळणं बाकी आहे या षटकामध्ये, परंतु प्रारंभाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने षटक हाताळले आतापर्यंत। परंतु या चेंडूवरती मात्र आसमान दाखवलंय आदिलच्या बॅट मधून एक नेत्रदीपक मोठा फटका आलाय, आदिल ब्रँडेड फटका षटकार। दोन षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात 22 धावा धावफलकावरती लागल्यात। 11च्या सरासरीने धावसंख्या जमा करण्यात आतापर्यंत यश आलंय ते अर्थात माऊ 11 एकविरा थर्ड संघाला। नवीन गोलंदाज आपण पाहतो ज्याच्याकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, ज्याने अलिबाग प्रीमियर लीग पर्व पहिलं गाजवलं असा प्रशांत येतोय गोलंदाजच्या ट्रॅक वरती। पहिला चेंडू आपण पाहतोय नो चेंडू, पंचांचा इशारा आलाय की नक्कीच बराचसा बाहेर वळलेला चेंडू, पॉपिंग क्रीजच्या बराचसा बाहेर नक्कीच चेंडू टाकला गेला आणि नक्कीच पंचांनी ते जाणलं आणि पंच म्हणतात की हा चेंडू नो आहे। अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येते। फ्रीडचा चेंडू होता परंतु इथे झेल नसणार आहे, त्यामुळे नक्कीच जीवदान मिळालंय ते अर्थात अजिंक्यला। या जीवदानाचा फायदा घ्यावा लागेल
अजिंक्य मात्रे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठा खेळाडू आहे, ज्याने मागील हंगामापासून एक नक्कीच चांगली कामगिरी केली आहे आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा मात्र संपर्क पाहायला मिळत नाहीये तितकासा. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. अजिंक्य मात्र ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो ते फटके मात्र आता मात्र पाहायला मिळत नाहीयेत, कारण का अपोजिटला गोलंदाजी धारदार पाहायला मिळते. यावेळचा चेंडूवरती मात्र अजिंक्यच्या बॅट मधून आलाय एक लांब पल्ल्याचा नेत्रदीपक फटका, षटकार. मास्टर अजिंक्यने नक्कीच जाणलं आता मात्र पूर्णपणे गोलंदाजाला, आणि त्या पद्धतीने मात्र आता षटकार सुद्धा खेचलाय. जरूर पहिले दोन चेंडू हे प्रशांतच्या बाजूने आपण पाहिले, परंतु तिसऱ्या चेंडूवरती प्रहार कशा पद्धतीने केलं जातं, कमबॅक कशा पद्धतीने केलं जातं हे अजिंक्यच्या बॅट मधून आपण पाहतोय. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 रन्स ऑन द बोर्ड. 29 धावा लागतायत धाव फलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी सरळ बॅटने आलेला फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, लॉंग ऑनच्या डोक्यावरून थेट सीमारेषा बाहेर जाऊन पोहोचतोय. षटकार अजिंक्य मात्रेच्या बॅट मधून येत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो एवढ्या आडवा बॅटने खेळायला फटका, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा बाहेर, अजिंक्य ऑन द फायर. आपण पाहतोय प्रशांत वरती हल्लाबोल केलाय. फलंदाज अजिंक्यचं कौतुक केलं जाईल ज्या पद्धतीने तो खेळी करतोय. लगातार 3 षटकार अजिंक्यच्या बॅट मधून आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या षटकामधील शेवटच्या चेंडूवरती मात्र आपण पाहतो सरळ बॅटने खेळायला फटका, जिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात. एकही धाव मात्र मिळत नाही या चेंडूवरती. षटक क्रमांक इथे तिसरं देखील समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 41 धावा, तब्बल 41 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही आपण पाहतो एका षटकाचा खेळणं बाकी, अर्थात येणारे 6 चेंडू. या 6 चेंडू मध्ये बघूया कशा पद्धतीने कामगिरी पाहायला मिळणार. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. साई जिराट संघ लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. अजिंक्य मात्रे आणि आदिल कुरेशी ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. ज्या पद्धतीने ते खेळी करतात ना, वाखाणण्याजोगी आहे. पूर्णपणे आपण पाहिलं तर अजिंक्य आल्या आल्या थोडासा बॅकफुटला सरकला, 2 चेंडू निर्धाव गेले आणि तदनंतर जो काही कमबॅक झाला ना तो वाखाणण्याजोगी आहे. लगातारचे 3 चेंडूवरती षटकार खेचत पूर्णपणे आतापर्यंत संघाला नेऊन ठेवले 41 या धावसंख्येवरती. नवीन गोलंदाज अजिंक्य वैती येतोय मैदानामध्ये, जिथे आपण पाहतोय अजिंक्य वैतीला खऱ्या अर्थाने या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. अजिंक्य वैती खऱ्या अर्थाने एक मुख्य फलंदाज आहे, परंतु ज्याच्या वेळी संघाला गरज असते त्यावेळी तो गोलंदाजी सुद्धा करू शकतो, हे त्याने आजपर्यंत किमया केलेली आहे. षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका जरूर आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज आदिल बॅक टू दी पवेलियन.
नवीन फलंदाज सिद्धांत नवले येतोय मैदानामध्ये। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 41 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे अंतिम षटकाचा खेळ चालू आहे। एक महत्वाचा फलंदाज मात्र नक्की तंबूत परतलाय। आता मात्र सिद्धांत नवले आणि अजिंक्यला आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल। सिद्धांतकडे सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक क्लास आहे, एक चांगला खेळाडू आहे। नो चेंडूचा नक्कीच इशारा दिला गेलाय। ज्या पद्धतीने फटका खेचायचा होता त्या पद्धतीने फटका खेचला गेला नाहीये आणि आता मात्र नेक्स्ट बॉल हा फ्रीट असणार, यात तीळ मात्र शंका नाहीये। एका धावेने संघाची धावसंख्या 2 धावा आपण पाहतोय। 9+1 अशा एकूण 2 धावा येतात। 43 रन्स ऑन द बोर्ड। 43 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे अंतिम षटकाचा खेळ चालू। अजिंक्यच्या बॅट मधून आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाहीये। एक चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय। याच दरम्यान आपण पाहतोय मंडळाचे पाठीराखे जगदीश सावंत यांचे इथे आगमन झाले। नक्कीच मंडळाच्या तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत केलं जाईल। दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहतो अतिशय दर्जेदार असे सामने या मैदानावरती पाहायला मिळतात। या चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच एक धाव येते डिक्लेअर स्वरूपाने। डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे। प्रारंभ तिथे चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय। एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल या चेंडूवरती आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 45 पर्यंत। उर्वरित शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामधील। गतीमध्ये परिवर्तन हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो, कारण का आधुनिक क्रिकेट आहे। आधुनिक क्रिकेटमध्ये हेच खूप महत्वाचं असतं। प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन, वर्सटाईल गोलंदाजीला खूप महत्व आहे आणि त्या पद्धतीची गोलंदाजी पेश करत असताना गोलंदाज अजिंक्य वैती अंतिम चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु मिळणार केवळ एकच धाव। षटक क्रमांक 4 देखील इथे समाप्त होतोय, अर्थात पहिलं सत्र इथे समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात 46 धावा। 47 धावांचं आव्हान असणार ते अर्थात साई झिराड संघासमोर या 4 षटकांमध्ये। अर्थात येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज आहे साई झिराड संघाला। बघूया या 47 धावांचा पाठलाग करत असताना येथे कशा पद्धतीने कामगिरी पाहायला मिळेल हे ऐकण्यासाठी घेऊन जातोय अर्थात आमचे साथी समालोचक कर्जतचा बुलंद आवाज समीर सोमने सर यांच्याकडे। धन्यवाद। ओव्हर टू समीर सर। हॅलो, चला बॅटर त्वरित पाठवा मैदानावर, जास्त वेळ घेऊ नका। श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित शिवसाई चषक 2025 अंतिम पडावाकडे आपण आता वाटचाल करतोय। आजचा हा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे। आज एकूण 12 संघ खेळले, 3 पोल, एकूण 4 पोल येते या स्पर्धेमध्ये। ABCD असे ग्रुप असावेत। कालच्या दिवसात आपण विचार केला तर काल बापदेव मांडवखार या टीमने 2 सामने जिंकलेले आहेत आणि त्याचबरोबरीने कालच्या दिवसातील कैलासवासी नीता बाळाराम पाटील पुरस्कृत श्रीराम कमलपाडा हा संघ मात्र पुढे सरकलाय की जनमान मिळकत खार कदाचित मला ठाऊक नाही, परंतु या 2 संघादरम्यान मॅच झाली असावी। जितेंद्र
करंजुकर आणि त्याचबरोबर रोशन राऊत यांचं इथे आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित या शिवसाई चषकामध्ये हितेश राऊत यांच्या शुभ हस्ते आपण रोशन करंजुकर आणि रोशन राऊत यांचा आपण सन्मान करणार आहोत. पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. मजा येईल. या मॅच मध्ये देखील अगोदरचा सामना 50चा पाठलाग केला होता, तो माऊ एकविरा थळ संघाने. शेवटच्या क्षणापर्यंत तो सामना गेला. 2 चेंडू 7ची गरज. षटकार आला सिद्धांच्या बॅटमधून. 1 चेंडू 1 चांगला खेळला होता नवजीवन दिघोडी. आणि आता साई जिराडच्या विरोधात माऊ 11 एकविरा थळ या संघाने धावांचं लक्ष ठेवलंय ते 47. चला अतिरिक्त खेळाडू समीर थळे आणि त्याच्या साथीला आहे अजिंक्य वैती. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती अजिंक्यने. सुमेध आलाय गोलंदाजीसाठी. पाहुण्यांचा सत्कार होतोय. रोशन जी राऊत आणि त्याचबरोबर जितेंद्रजी यांचं इथे आगमन झालंय. हितेश राऊत यांच्या शुभ हस्ते सन्मान. सुमेध पत्रे आलाय गोलंदाजीसाठी. ही ओळख आहे माऊ 11 एकविरा थळ संघाची. यस पंच इथे इशारा करतात. मॅच स्टार्ट होते. 24 बॉल धावा करायचे 47. यानंतर एक शेवटची मॅच बाकी आहे. क्वालिफायर मॅच असेल. फिल्डिंगची सजावट. फास्ट खेळा. सूर्यदेवता आपल्या समवेत आहे, परंतु थोडे फास्ट खेळा. एक मॅच आपल्याला कव्हर करायचे आणि त्यानंतर आयोजकांना देखील थोडा सराव करायचे, कारण उद्या त्यांची मॅच आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर. पहिलाच बॉल. फुल टॉस. स्लोअर फुल टॉस. पुढे आला लॉंग ऑफरून फिल्डर. चांगले प्रयत्न, खूप चांगले प्रयत्न. झेल घेऊ शकला नाही. चेंडू अडवला त्याने बॉडीने. संपूर्ण अंग झोकून दिलं. हीच ग्रामीण क्रिकेटरची ओळख आहे. सिंगल रन. पुष्पराज जी म्हात्रे आणि रोशन राऊत यांना विनंती की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. पहिली धाव फलकावर साई जिराट टीम साठी. ऑन स्ट्राइक अजिंक्य वैती. अपील केली जाते परंतु बॅट आहे. यस बॅट इन्व्हॉल्वमेंट. बॅटची कडा घेतले आणि त्यानंतर मात्र मागे या चेंडू आला. चला दोन्ही पंच आता डिस्कशन करतायत आणि शेवटी त्यांचा निर्णय चला मॅचला होते सुरुवात. जोरदार अपील सुमेध कडून पाहायला मिळाली. चला मॅच स्टार्ट करा. जास्त वेळ घेऊ नका. अजिंक्य वैती. जोरदार अपील झाली अजिंक्यच्या विरोधात सुमेध कडून. सुमेध पत्रे. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय मिड विकेटच्या दिशेने. फेक अचूक आहे. बॉलर एनकडे. फक्त एकच धाव. थोडा नाराज असेल अजिंक्य स्वतःवरती. मागच्या मॅचचा हिरो तो आहे. सुमेध पत्रे प्रश्नच येत नाहीये. एकविरा थळ संघाची ओळख सध्या मैदानात गोलंदाजी करत असताना पहिलं षटक. 3 धावा आल्यात आतापर्यंत. 47चं आव्हान सेट करण्यात आलंय साई जिराटच्या विरोधात. वेगवान चेंडू होता. बॅटची कडा घेतले. मागे बॉल चाललाय ट्रॉफ्यांच्या दिशेने. 1 धाव. संघर्षमय कामगिरी दोन्ही संघांकडून सातत्याने चालू आहे. वेग आहे सुमेधकडे आणि वेग त्याचबरोबरीने बॅटची कडा घेतली की आणखी वेग येतो. हे सर्वांनाच ठाऊक आहे. असे चेंडू अडवणं विकेट किपर नागेशसाठी देखील थोडं कठीण काम. आणखी एक धावा आल्या त्या 4. सुमेध वेगवान गोलंदाज. टप्पा अचूक आहे. लाईन चांगली ठेवली ती सुमेध पत्रेने. एकविरा थळ संघासाठी. साई जिराड खोदून काढला चेंडू. लॉंग ऑफला. पुन्हा एकदा कॉल. पहा हात कसा वरती केला होता त्याने. साथीदाराला सांगितलं बॅकअपलाय. कदाचित हा निसटला चेंडू तर बाउंड्री तर अडवशील तू. 5 धावा.
5 चेंडूंमध्ये 5 धावा, सिंगलच आल्यात. सुमितने धावा रोखल्यात या षटकामध्ये. अजिंक्य वैती विरोधात सुमित पत्रे, साई जिराड विरोधात माऊ 11 एकविरा थळ, अशी लढाई शिवसाई चषकात. लास्ट बॉल सुमितचा, समोर अजिंक्य वैती प्रयत्न करतोय, डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न इथे केला. हा लॉंगरचा फिल्डर काय कमालीची फिल्डिंग करतोय. सिद्धांत चमकतोय आज. यानेच 2 चेंडू 7 धावांची गरज असताना षटकार मारला होता. तोच सिद्धांत लॉंग ऑफला फिल्डिंग मध्ये जबरदस्त कामगिरी. सुमित पत्रेने त्याच्या नावाला साजेशी अशी कामगिरी केली. 6 बॉल मध्ये, अर्थातच एका ओव्हर मध्ये फक्त धावा दिल्या तर 6. 3 षटक बाकी आहेत. 18 बॉल धावा करायचे 41. मागच्या मॅच मध्ये देखील हेच समीकरण होतं. 18 बॉल 41 करायचे. चला मॅच स्टार्ट करा, जास्त वेळ घेऊ नका. चर्चा चालू आहे. सुमितचं षटक समाप्त झालंय. दुसरा नौखा गोलंदाज कोण असेल आता गोलंदाजीसाठी? नागेची नजर आहे, कोणाच्या हातात षटक दिलं जाणार. यस, लॉंगॉनला फिल्डर. कदाचित बॉलिंग मध्ये थोडेफार फेरबदल, त्यांची षटक बदलली जात आहेत. क्रमांक दुसरा किंवा तिसरं किंवा चौथं. 3 षटक श्रेयस आला गोलंदाजीसाठी. 18 बॉल 41 करायचे. जोरदार लढाई शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित या स्पर्धेमध्ये. सुमितचा छोटा बंधू गोलंदाजीसाठी आलाय श्रेयस. मोठ्या भावाने तर पहिल्या षटकात फक्त धावा दिल्यात त्या 6. बडे मिया काम कर गया, अब छोटी मिया की बारी. परंतु समोर अजिंक्य वैती आहे. कोण जिंकेल? मागे नागेश कदाचित क्लोज किपिंगच्या, यस, क्लोज किपिंगच्या भूमिकेत. अजिंक्य वैतीवरती सर्वांच्या नजर आहेत. मागच्या मॅच मध्ये 44 त्याने कुठल्या होत्या. फुल टॉस बॉल, बॅटची कडा घेतल्या, अंगावरती चेंडू आदळतोय. खराब चेंडू होता परंतु त्याचा समाचार घेता आला नाही. स्वतःवरती नाराज आहे. क्रिकेट हा खेळच असा आहे. कधी कधी खराब चेंडू हातातून निसटतात आणि चांगल्या चेंडूवरती आक्रमण होतं. साधे सोपे झेल निसटतात, हार्ड कॅचेस घेतल्या जातात. पाहूया काय घडतंय. 17 बॉल 41 ची गरज. साई जिराड विरोधात माऊ 11 एकविरा थळ. खोलात टाकला होता चेंडू, हलक्या हाताने कव्हर्सला ड्राईव्ह केला. वेगानं फिल्डर येतोय. पाग एकविरा थळचं एक विशेष कौतुक करेल, फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये ते कोणतीही चूक करताना दिसत नाहीये. चार्जअप आहेत सर्व खेळाडू. हलक्या हाताने पुश केला, बाउंड्री लाईनचा खेळाडू धावत आला. दुसरी धाव द्यायची नाहीये. एक धाव इथे महत्वाची आहे. अजिंक्य आणि समीर ही सलामीची जोडी. पहिल्या ओव्हर मध्ये 6 आल्या. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. टोटल 7:47चं टार्गेट आहे. टप्पा पुढे ठेवला, रडार मध्ये आला, बॉल फेकून दिलाय समीरनं. समोरच्या प्रेक्षकांच्या तंबूवरती, छतावरती बॉल. षटकार. आणि ही मापगावची जत्रा तर आहे, फक्त नाव आहे क्रिकेटचं. क्रिकेटची जत्रा. शिवसाई चषक. बॅटचा स्पीड पा, स्विंग पा किती जोरदार आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू गेला काऊ कॉर्नरला. बॉलर्सच्या दिशेने आतरो. फक्त एकच धाव. धावसंख्या 14. जोरदार लढाई, संघर्षाची लढाई, विजयासाठी चालू असलेली लढाई. अलिबागचे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात श्री शिवसाई चषक 2025 मध्ये वर्षाच्या सुरुवातीला आयोजित केलेली एक देखणी स्पर्धा. शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित या स्पर्धेचं आयोजन. कदाचित बॅटची कडा घेतले. यस, बॅट लागले. अजिंक्य तेच सांगतोय. स्पोर्ट्समन स्पिरिट. 1 धाव. विलासजी राऊत यांचं देखील इथे आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत. आपणास विनंती, आपण मंचावरती यावं. मंदारजी खोत यांच्या वतीने विलासजी राऊत यांचं स्वागत केलं जाईल. धावसंख्या 15. धावा झाल्या त्या 15. विजयासाठी गरज आहे ती 32 धावांची. 32 ची गरज. प्रयत्न करतोय अजिंक्य. फटका त्याचा फसलाय. गोलंदाज स्वतः धावतोय. लॉंगॉन वरून सिद्धांत आला होता पुढे. 1 धाव तर घेतले. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. 2 धावा घेतल्या जात आहेत. श्रेयसच्या या ओव्हर मध्ये एक षटकार जरूर आला, परंतु श्रेयसने षटकाराखेरीज जास्त धावा मात्र दिलेल्या नाहीयेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 10 ची सरासरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये माफक आहे. अजिंक्य प्रयत्न चालू आहेत. 2 ओव्हरचा खेळ. धावसंख्या 17 आणि आता विजयासाठी 2 षटक बाकी. गरज आहे ती 30 धावांची. 15 ची सरासरी. 12 चेंडू 30 धावा.
12 चेंडू 30 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानात. पहा मागच्या मॅच मध्ये जेव्हा एकविरा थळ संघ पाठलाग करत होता 50 धावांचा, तेव्हा देखील सलामीची जोडी मैदानावरती होती. नागेश आणि त्याच्या साथीला होता तो फलंदाज आदिल. आता पाहूया ही देखील जोडी मैदानात. 12 बॉल 30 धावा रोखायचे. अशांकला खूपच आखू टप्प्याचा चेंडू. पंच नो बॉल घोषित करतायत. नो बॉल ने सुरुवात केली अशांकने. थोडा नाराज आहे नागेश, त्याला ठाऊक आहे एक धाव महत्वाची आहे. थोडी संधी दिली ना जहाज बुडायला मोठ्या छिद्राची गरज लागत नाही. एक छोटं छिद्र त्याच्यातून पाणी आला तर जहाज बुडू शकतं, हे सर्वांना ठाऊक आहे. छोट्या छोट्या चुका मोठमोठ्या मॅच मध्ये एखाद्या टीमला पराभवाच्या गर्द छायेत घेऊन जातात. फ्रीडचा चेंडू. हा फुल्लर लेनची बॉलिंग सातत्याने केली जाते. सुमित कडून, श्रेयस कडून, आता अशांक देखील आलाय. ऑफ साइडला 4 फिल्डर तैनात करण्यात आलेले. सिंगल डबल सध्या चालू आहे. समीरच्या बॅट मधून सेकंड ओव्हर मध्ये एक षटकार आला होता. मागच्या काही चेंडूंवरती सातत्याने सिंगल. फिल्डिंग डिपार्टमेंट चार्जअप आहे. एकविरा थळ संघाचा पाठलाग चालू आहे साई झिराट टीम कडून. सैराट कामगिरी करावी लागणार आहे तरच या धावांचा आता पाठलाग होईल. धावसंख्या ती 19. विजयासाठी 31 धावांची गरज. अजिंक्य वैती 44 ची इनिंग साकारली होती मागच्या मॅच मध्ये. पंचांकडून वेळ मागत असताना गोलंदाजाला देखील त्याने हात केला, तो रेडी नाहीये. सगळेजण वाट पाहतायत कोण जिंकेल हा सामना. सिद्धिविनायक झिराट संघाने 2 सामने जिंकलेत. ते क्वालिफायर मॅच मध्ये दाखल झालेत. त्यांच्या विरोधात कोण खेळेल आजच्या दिवसातील शेवटचा सामना तो असेल. 19. पुन्हा फुल्लर लेनचा बॉल. लोअर फुल टॉस ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक पुढे आला, हातातून चेंडू निसटला. अजिंक्य धावलाय दुसऱ्या धावेसाठी. हा दबाव आहे. आता दबाव नक्कीच जाणवेल. माणूस म्हटल्यानंतर नर्वस सिस्टम आहे. नर्वस सिस्टम असल्यानंतर प्रेशर तर असणारच, दबाव तर असणारच, यात शंका नाही. सिंगल डबलने स्कोर जाऊन पोहोचला. 21 वर 21. 47 26 करायचे. हा चेंडू खाली राहिला. पूल करायचा होता, अपेक्षित उचली मिळाली नाही. समोर ताकद लावले फटक्यावरती. पुन्हा अजिंक्य पलटलाय. त्याचा साथीदार समीर तिथे पोहोचलाय. नॉन स्ट्रायकिंग एंड. बॅटर पोहोचला स्ट्रायकिंग एंडला. आणखी एक धाव. अर्थातच 2 धावा होत आहेत. ती सीमारेषा म्हणजे लक्ष्मण रेषा आहे. पाणी प्यायचं जरी असेल तरी सीमारेषेच्या कधी कधी जेलमध्ये असल्यासारखे आता भावना झाले. भावा तिकडूनच बात कर, इकडे येऊ नको, नाही तर काहीतरी पॅनल्टी येईल. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी पाहायला मिळतात. नागेश असतोय तिकडून, हे क्रिकेट आहे. विरोधात मैदानात होत परंतु मैदानाच्या बाहेर आम्ही चांगले मित्र आहोत. जोरदार लढाई. 2 धावा जोडल्या जातात. स्कोर जाऊन पोहोचला 23 वर. 24 धावांची गरज. पाण्याची व्यवस्था करताना साई राणे. पाणी हे जीवन आहे. अजिंक्य वाऱ्याचा अंदाज बांधतोय परंतु हेवी वेट बॉल आहे. आक्रमण करेल का? आतापर्यंत शांत ठेवला अशांकने देखील. चांगली गोलंदाजी. सुमित पत्रेने जी गोलंदाजीची सुरुवात केली त्यानंतर त्याचा बंधुराज आणि आता अशांक. 23. हॅमर केलाय समोर. सिद्धांच्या डोक्यावरून अजिंक्यनं पाणी फोडलं. गोलंदाजाला पाणी पाजलं. लॉंग ऑनला षटकार. शांत होता अजिंक्य वैती. थोडा ब्रेक त्याने घेतला. दमछाक थोडी झाली होती. धावला होता तो मैदानावरती. शॉर्ट पिच बॉल समोर हॅमर केलं. लॉंग ऑनला सिद्धांत त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार पाठवलाय. धावसंख्या 29 वरती 29. धावा झालेल्या आहेत. 8 बॉल धावा करायचे त्या मात्र आता 18. 8 चेंडूंमध्ये 18 ची गरज आहे. थोडी दमछाक चालू आहे. दिवसभर क्रिकेट खेळतात. डे नाईटचं क्रिकेट देखील सातत्यानं चालू आहे. अलिबाग मध्ये एक भली मोठी स्पर्धा सध्या संपन्न होते. त्या स्पर्धेमध्ये देखील बरेचसे खेळाडू खेळत आहेत.
सिद्धांत पाठराखण करत असताना आपल्या गोलंदाजाची एक षटकार हे होणारच. क्रिकेट आहे, एखाद षटकार येणार, तुम्ही विकेटही घेणार. क्रिकेटचा हा खेळच असा आहे, चढ उतार. क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळतात आशुतोष पाटील सर. हा खेळ चढ उताराचा आहे म्हणून लोकांना आवडतो ना, वळणाचा आहे. जर का सरळ साधा सोपा असता समृद्धी एक्सप्रेसवे सारखा तर आवडला नसता. बॅटची इनर एज घेतली, चेंडू अडवणं कठीण काम आहे. अशांकचा वेगवान चेंडू होता. आणखी एक डिक्लेअर्ड धाव, 30 धावा. 7 चेंडू विजयासाठी 17ची गरज आहे. अजिंक्य वैती हा महत्वाचा चेंडू. 7 बॉल 17. मोठा फटका आला तर पुन्हा एकदा दबाव कमी होईल. फक्त 1 नाही तर 2 आल्या तर शेवटच्या षटकामध्ये समीकरण मोठं होऊन जाईल साई जिराट टीम साठी. व्हायटल बॉल ऑफ दिस इनिंग, सर्वात महत्वाचा चेंडू या मॅच मधील म्हणून लॉंग ऑफचा खेळाडू चर्चा करतोय गोलंदाज अशांक समवेत. प्रकाश आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना अशांक समवेत समोर ताकदवान आव्हान अजिंक्य वैती. 7 बॉल 17ची गरज. बॅटचा स्विंग जोरदार होता परंतु इथे एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला वेगाने येतोय, धावत आलाय. सकाळच्या सत्रामध्ये देखील हे चित्र आपण पाहिलं होतं. आधुनिक क्रिकेट कुठे बदललंय? अजूनही तेच चित्र आहे. धावासाठी गावासाठी काय पण, क्रिकेटसाठी काय पण, म्हणून धावत आला क्षेत्ररक्षक. त्याला चुकी करायची नव्हती. 6 चेंडू विजयासाठी आता गरज आहे ती 16 धावांची. सलामीची जोडी अद्यापही मैदानात. काही सामने रंगतायत सायंकाळच्या या सत्रामध्ये. सिद्धिविनायक झिराट संघाने 1-2 सामने जिंकलेत. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये जो पोल होता त्यामधून A3 सोगाव हा संघ, माहिदने केलेली फटकेबाजी त्याची कामगिरी. त्यानंतर साई सिद्धिविनायक झिराट संघाकडून फलंदाज गोलंदाज चमकलेत. आता पाहूया साई झिराट की मात्र माऊ 11 एक विराथळ. युट्यूब चॅनल वरती देखील आता प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे. AK स्पोर्ट्स युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. आपल्याच विभागातील आपल्या माणसांना आपणच पुढे घेऊन चला, नाहीतर दुसरा कोणी येणार नाही. चला मॅच स्टार्ट करा. 6 चेंडू विजयासाठी मात्र गरज आहे ती 16 धावांची. कंपल्सरी चेसिंग. गोलंदाजीसाठी येतोय तो जमीर. आक्रमण होईल का अजिंक्यकडून की जमीर त्याला थांबवेल? सुमित पत्रेने धावा दिल्या 6, त्याच्या बंधुराज श्रेयसने धावा दिल्या 11. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या 14. आता 6 चेंडू विजयासाठी करायचे. साई जिराट टीमला 16 6 चेंडू 16ची गरज. फिल्डिंग मध्ये वारंवार फेरबदल चालू आहेत. चांगले प्लेयर्स लॉंग ऑन मिड विकेटला, लॉंग ऑफला. पाहूया अजिंक्य. जमीर गोलंदाजीसाठी. पायात टाकला होता चेंडू. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न अजिंक्यने समीरला थांबवलाय. पहिलाच बॉल खोलात टाकला, यॉर्कर बॉल जमीर कडून. त्याचा जमीर जागा झालाय. त्याच्या गावासाठी त्याला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. जोरदार लढाई 2 गावादरम्यान. साई जिराड विरोधात भाऊ 11 एक विराथळ. निमित्त आहे श्री शिवसाई चषक क्रीडा मंडळ मापगाव आयोजित शिवसाई चषक. 5 चेंडू 16ची गरज. टप्पा मागे ठेवला. अगोदरचा फुल्लर लेनचा बॉल. अजिंक्यला हा टप्पा मागे ठेवला. आणखी एक निर्धाव चेंडू. 4 चेंडू विजयासाठी 16. 4 चौकार, 2 षटकार, 1 बाउंड्री. कोण जिंकेल, कोण जिंकेल, कोण विजय होईल, कोणाचा पराभव होईल, कोण खेळेल सिद्धिविनायक झिराटच्या विरोधात? बरंच काही चालू आहे. पाहुणे उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. प्रेक्षक उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. या शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित या स्पर्धेचा शिवसाई चषकाचा 4 चेंडू विजयासाठी 16ची गरज. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. वॉट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग बाय जमीर. यॉर्कर बॉल शिवाय काहीच खाल्लं नसेल नाश्त्याला, असंच आता वाटायला लागलंय. 3 चेंडू विजयासाठी 16. अजिंक्य हा महत्वाचा चेंडू. एक तरी बाउंड्री हवी आहे, किमान चौकार या चेंडूवरती हवाय. पुन्हा लोअर फुल टॉस. यावेळी चेंडू चुकीचा पडला. त्यावरती केले आक्रमण अजिंक्य वैतेचा. टोले जंग षटकार.
शिवसाई चषक 2025 या अगोदरचा देखील सामना 2 चेंडू 7 पाहिजे होत्या. आता हा सामना 2 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 10 धावांची. 2 चेंडू 10 ची गरज. जिराड विरोधात एकविरा थळ. टप्पा थोडा मागे ठेवला. षटकारानंतर मात्र हा चेंडू आलाय निर्धाव जमीर. काय गोलंदाजी केले जमीरने अजिंक्य वैतीच्या विरोधात. सुरुवातीला जे आक्रमण झालं, गोलंदाजांनी चुका केल्या, फिल्डिंग मध्ये चुका झाल्या, तिथे हे भलं मोठं लक्ष, त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 चेंडू 10, परंतु इथे निर्धाव चेंडू टाकला तो जमीरने अजिंक्य वैतीच्या विरोधात. हार्ड लक. लास्ट बॉल. प्रयत्न करतोय आणि ते फलंदाज अजिंक्य होतोय. बाद. विजयी झालाय तो माऊ 11 एकविरा थळ. इट्स रिअली हार्ड लक टू साई जिराट. तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि लगेचच टॉस साठी या. विलंब करू नका, लगेचच टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन. वेल प्लेड अजिंक्य वैती आणि समीर. मॅन ऑफ द मॅच अजिंक्य म्हात्रे जो